आज क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वराची जयंती। एक थोर समाजसेवक ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यांना तोडणारा हा संत, त्यांची जयंती महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमाने आणि उत्साहात साजरे होते। मी सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचे असलेले विचार भविष्यामध्ये आपण सर्वांनी अंगीकार करावेत अशी विनंती सुद्धा करतो। संजय राऊत नरेंद्र मोदी यांना उद्देशून असं म्हटले की नरेंद्र मोदी काय बोलतायत याकडे देश गांभीर्याने बघत नाही, खोटं बोलण्याचा राजकीय आजार त्यांना जडलेला आहे। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतोय, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी किती हे संजय राऊतने एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतात। खरं तर लोक यांच्या अशा वक्तव्याला कंटाळलेले आहेत आणि त्यांना निश्चित सकाळी उठचा भोंगा हा असाच बडबडत असतो, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाहीत। पंतप्रधान जी टीका केली ती मुद्दाम वास्तव आहे। आज जर या लोकसभेच्या सीटा वाढल्या असत्या, त्याच्यामध्ये अनेक जातीचा धर्माचा एक समावेश जास्त प्रमाणात झाला असता, महिलांना एक मोठं स्थान मिळालं असतं आणि जी संख्या जी वाढल्यामुळं एक मजबूत सरकार ज्याला म्हणतात किंवा मजबूत लोकशाही ज्याला म्हणतात ते निर्माण होणार होतं। परंतु काँग्रेसला ते नकोय। समाजामध्ये जातीभेद करणं, तोडफोड करणं हे काँग्रेसची नीती राहिलेली नाही। म्हणून आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्यावर जी टीका केली मला वाटतं ती रास्त आहे। ते संजय राऊतला माहितीत का शिवसेना प्रमुख काय बोलायचे भाषणामध्ये? कदाचित शिवसेना प्रमुखांचा आता यांना विसर पडलेला आहे। यांचा मार्ग सुद्धा आता काँग्रेसकडे जाण्याचा झालेला आहे। आता काँग्रेसमध्ये जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा ना, उघडपणे जा। शिवसेना प्रमुखाचं नाव घेण्याची लायकी तुमची राहिलेली नाही। ज्या शिवसेना प्रमुखाने काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली त्यांचीही प्रशंसा करताय। म्हणून आता बाबासाहेब शिवसेना प्रमुखाचे विचार आणि यांच्या विचारामधले असलेले तफावत हे आता नवीन या शतकातले दलाल तयार झालेले आहेत। म्हणून शिवसेनेला डुबवण्यात किंवा उभटाला डुबवण्यामध्ये सर्वात मोठा हा या अशा लोकांचा हात आहे। म्हणून आता हे काँग्रेसचं तुंतुनं वाजवतील, कधी काळी शरद पवारचं वाजवत होते। यांच्याकडे पर्याय नसल्यामुळं आता कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसण्याचा हा उद्योग संजय राऊत करतो। रोहित पवारांनी आपली उंची पाहून टीका करावी, या प्रत्येक टीकेला उत्तर देणं काही गरजेचं नाही। देखिए, पंतप्रधान ने जो कहा है वह सच बात है। आज अगर ये विधेयक पास होता तो लोकसभा में सांसदों की संख्या बढ़ती थी, महिलाओं की संख्या बढ़ती थी, और जो महिला के ऊपर अपन बातें करते हैं, उनके आरक्षण की बातें करते हैं, उनके हक की बात करते हैं, उनको वहाँ बोलने का मौका मिलता था। लेकिन कांग्रेस ये नहीं चाहती, इसलिए कांग्रेस ने उस विधेयक को सपोर्ट नहीं किया। और इसी वजह से मोदी साहब ने जो कहा कि महिला की भ्रूण हत्या ये कांग्रेस वालों ने की। मोदी साहब ने वो क्लियर किया था कि सभी राज्यों में जो सीटें हैं उसमें बढ़ोतरी होती, कम कहीं होने वाले नहीं। लेकिन किस किस को ऐसा डर लग रहा था कि हमारी संख्या कम होगी और हमारे पे अन्याय होगा। लेकिन जो बात वो समझ ही नहीं पाए, जो बात उनको सिर्फ विरोध करना यही उनका मकसद था और उस मकसद में वो कामयाब रहे। महिलाओं का आरक्षण का विरोध करके कांग्रेस ने फिर से एक बार सिद्ध किया है कि कांग्रेस एक एंटी रिफॉर्म पार्टी है। लटकना भटकना अटकना कांग्रेस का सिद्धांत नहीं है। कांग्रेस ने ये इंग्रजों की नीति अपनाई है। कांग्रेस कभी नहीं चाहती कोई समुदाय, कोई या तो फिर
लेडीज जेंट्स जिसको कहते हैं पुरुष और स्त्री समानता, वो लाने की कभी कांग्रेस ने कोशिश नहीं की। उसका ही यही नतीजा है कि आज उन्होंने बिल को विरोध किया। नवनीत राणा यांच्यावर टीका करताना उमेदवार असं म्हणतात, भाजपने कुणाला पोचलं किंवा कुणाबद्दलचं काय मत आहे ते भाजपचं वैयक्तिक आहे, परंतु आमच्या मते आम्ही या सर्व टीका टिप्पणीमध्ये पडत नाही। ज्यांनी त्यांनी आपलं काम करावं, परंतु काम करत असताना समाजामध्ये कुठं आणखीन तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती राहील।